हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो या ठिकाणी आपण काय करणार आहे पाहणार आहे. पॉइंटचं नाव आहे मीटर ब्रिज. आता या मीटर ब्रिजची जी सर्किट डायग्राम आहे ती या ठिकाणी स्क्रीनवर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये काय असते बघा, तर मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ 1 मीटर युनिफॉर्म वायर ऑफ कंडक्टिंग मटेरियल. ही या ठिकाणी मी जी दाखवली आहे ए टू बी मध्ये ही 1 मीटरची युनिफॉर्म वायर, 1 मीटरची युनिफॉर्म वायर. युनिफॉर्म याचा अर्थ काय, तर या वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो सर्व ठिकाणी कसा असतो, सेम असतो. म्हणून या वायरला युनिफॉर्म वायर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता ही वायर जी आहे ती एका मीटर स्केलवरती, हे जे दाखवलं या ठिकाणी या मीटर स्केलवरती काय केलेली असते, फिट केलेली असते. आणि एका वुडन बोर्डवरती हे दोन्ही काय केलेले असतात, फिक्स केलेले असतात. ओके. आता ह्या तारेचे एक एंड जे आहे ते एल शेप्ड मेटल स्ट्रिपच्या खाली असते. ही जी दिसते ना या ठिकाणी एल शेप्ड मेटल स्ट्रिप आहे, आणि दुसरी ही एक एल शेप्ड मेटल स्ट्रिप आहे, त्याच्या खाली त्या तारेचं दुसरं एंड असते. बरोबर, म्हणजे 2 एल शेप्ड मेटल स्ट्रिप्स याच्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एक सिंगल स्ट्रिप असते या ठिकाणी, ही जी दाखवली ती ही सिंगल स्ट्रिप ह्या 2 एल शेप्ड स्ट्रिपच्या मध्ये अशा प्रकारे बसवलेली असते की त्याच्यामध्ये 2 गॅप्स क्रिएट होतात. या ठिकाणी जो क्रिएट होतो याला आपल्या डाव्या साईडला हा, म्हणून ह्याला लेफ्ट गॅप म्हणायचं, आणि हा जो आहे तो उजव्या साईडला आहे म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, राईट गॅप. दिस इज कॉल्ड एज LG, दॅट इज लेफ्ट गॅप. RG स्टँड्स फॉर राईट गॅप. ओके. आता याची सर्किट डायग्राम कशी बनवली जाते ते पहा. तर याच्या लेफ्ट गॅप मध्ये ज्या रेजिस्टन्सची, ज्या अननोन रेजिस्टन्सची किंमत आपल्याला काढायची आहे तो रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी लेफ्ट गॅप मध्ये. राईट गॅप मध्ये या ठिकाणी एक रेजिस्टन्स बॉक्स आपल्याला या ठिकाणी कनेक्ट केलेला पाहायला मिळतो. रेजिस्टन्स बॉक्स मधला प्रॉपर आपल्याला पाहिजे तेवढा रेजिस्टन्स आपण काय करू शकतो, काढू शकतो. त्याच्यामुळे राईट गॅप मध्ये आपल्याला रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तो या ठिकाणी कनेक्ट केलेला पाहायला मिळतो. बरोबर. त्याच्यानंतर ना ए टर्मिनल जे आहे वायरचं ए टर्मिनल, ते टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं असते. एक्सटर्नल EMF अप्लाय केलेले आहे ह्याच्यामधून. त्याच्यानंतर त्याचं निगेटिव्ह जे आहे ते स्विच कीला कनेक्ट केलेलं असतं. आपल्याला या सर्किट मधला करंट बंद करायचा असेल तर आपण या कीचा आपण यूज करू शकतो. आणि त्याचं दुसरं टर्मिनल जे आहे ते रेओस्टॅटच्या फिक्सला कनेक्ट केलेलं असते. रेओस्टॅटचं जे व्हेरिएबल आहे ते बी पॉइंटला आपल्याला या ठिकाणी कनेक्ट केलेलं पाहायला मिळतं. रेओस्टॅटच्या सहाय्याने आपल्याला या इथं जो आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडणार आहे त्याचं डिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला काय करता येतं, कमी जास्त करता येतं. म्हणजेच या सर्किट मधला करंट जो आहे तो आपल्याला कमी जास्त करण्यासाठी रेओस्टॅटचा काय होतो, यूज होतो. त्याच्यानंतर ना हा जो बी पॉइंट आहे त्या बी पॉइंटला गॅल्व्हॅनोमीटरचे एक टर्मिनल कनेक्ट केलेलं असते, आणि गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टर्मिनल जे आहे ते जॉकीला कनेक्ट केलेलं असतं. आणि हा जॉकी जो आहे तो आपण ए टर्मिनल पासून बी टर्मिनल पर्यंत कोणत्याही ठिकाणी काय करू शकतो, टॅप करू शकतो. ओके. आता हे LX आणि LR आणि हे D पॉइंट काय आहेत ते मी तुम्हाला नंतर या ठिकाणी सांगतो. आता आपल्याकडे हे इन्स्ट्रुमेंट्स आहे, मीटर ब्रिज हे इन्स्ट्रुमेंट काय आहे ते मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड वरती दाखवते. बघा, हे फळ्यावर जे आपण डायग्राम काढले तेच या ठिकाणी मी दाखवतो. हे बघा, ही 1 मीटरची वायर आहे, इथून ती इथपर्यंत 1 मीटरची वायर आहे. पण ती ही स्केल 1 मीटरचं स्केल आहे, त्याच्यावरती ही वायर जी आहे ती माउंट केलेली आहे, आणि दोन्ही एका वुडन बोर्डवरती काय केलेलं आहे, फिक्स केलेली आहे. ही जी आहे ती पहिली एल शेप्ड स्ट्रिप आहे, मेटल स्ट्रिप. ही जी आहे ती दुसरी एल शेप्ड मेटल स्ट्रिप आहे. या दोन्ही स्ट्रिपच्या मध्ये ही तिसरी एक मेटल स्ट्रिप इन्सर्ट केली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी एक गॅप क्रिएट होतो जो आपण LG न दाखवलाय, आणि या ठिकाणी दुसरा गॅप क्रिएट होतो तो आपण RG न त्या ठिकाणी डिनोट केलेला आहे. या गॅप मध्ये काय जोडलेला असतो, अननोन रेजिस्टन्स, आणि या गॅप मध्ये काय जोडलेला असतो, रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तो कनेक्ट केलेला असतो. हा हे बी टर्मिनल आहे. याला
गॅल्व्हॅनोमीटरचं एक टोक कनेक्ट केलेलं असतं आणि त्याचं गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टोक जे आहे ते जॉकीला कनेक्ट केलेलं असतं. ओके, त्याच्यानंतर ए टर्मिनल पासून बॅटरी, त्याच्यानंतर बॅटरी टू की टू रेओस्टॅट आणि रेओस्टॅटचं व्हेरिएबल जे आहे ते बी टर्मिनलला या ठिकाणी काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता त्याचं वर्किंग कसं असतंय ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता काय केलं जातं बघा, तर ह्या रेजिस्टन्स बॉक्स मधला एक प्रॉपर रेजिस्टन्स काय तर फिक्स व्हॅल्यूचा काय केला जातो, काढला जातो. आणि या गॅल्व्हॅनोमीटरचं हे जे टर्मिनल आपण जॉकीला जोडले ना, हे AB या तारेवरती टॅप केलं जातं. मग AB या तारेवरती एक पॉइंट आपल्याला असा मिळतो की ज्या पॉइंटला गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला काय झालेलं पाहायला मिळतं, कॉन्स्टंट राहिलेलं पाहायला मिळतं, झिरोला स्थिर राहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तो जो पॉइंट आहे तो आपण डी ने डिनोट करतोय. आता गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट वाहत नाहीये, त्याच्यामुळं गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जो आहे तो झिरोला काय होतो, स्थिर राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचाच अर्थ बी पॉइंटचं पोटेन्शियल जे आहे ते बरोबर डी पॉइंटच्या पोटेन्शियल एवढं या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्यावेळेस हे जे विस्टोन्स नेटवर्क आहे ते बॅलन्स्ड पोझिशन मध्ये आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे मीटर ब्रिज म्हणजे विस्टोन्स नेटवर्कच आहे, थोडक्यात लक्षात घ्या, बरोबर. आणि हे बॅलन्स्ड पोझिशन मध्ये जातं. आता बॅलन्स्ड पोझिशन मध्ये गेल्यानंतर ह्या एक्स च्या समोरची जी लेंथ आहे ए पासून डी पर्यंतची ती आपण LX ने दाखवतोय आणि आर च्या समोरची जी लेंथ आहे ती आपण कशाने दाखवतोय, LR ने आपण या ठिकाणी डिनोट करतोय. हा झाला पहिला रेजिस्टन्स, बरोबर. हा दुसरा, त्याच्यानंतर हा इथून इथपर्यंतच्या तारेचा जो असेल तो तिसरा रेजिस्टन्स आणि इथून इथपर्यंतच्या तारेचा जो आहे तो चौथा रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि मग आपण विस्टोन्स नेटवर्कची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे त्या बॅलन्सिंग कंडिशन नुसार आपण इक्वेशन मांडू शकतो. बघा, इक्वेशन आपल्याला लिहिता येतं x डिवायडेड बाय r इज इक्वल टू x डिवायडेड बाय r इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ AD म्हणजेच काय, LX. ओके, डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ DB म्हणजेच काय असणार आहे, LR ने आपण ते या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतो. ओके, म्हणजे हेच आपल्याला असं लिहिता येईल x डिवायडेड बाय r इज इक्वल टू r म्हणजे रेजिस्टन्स, कुणाचा रेजिस्टन्स, AD एवढी लेंथ असणाऱ्या वायरचा रेजिस्टन्स भागिले r रेजिस्टन्स आहे कुणाचा, DB एवढी लेंथ असणाऱ्या वायरचा रेजिस्टन्स. आता 11वी मध्ये आपण शिकलोय की कुठल्याही वायरचा रेजिस्टन्स R हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कुणाशी, लेंथशी, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याच्याशी. आणि त्याच्यावरून आपण लिहू शकतो की R इज इक्वल टू, हे प्रोपोर्शनलिटी साइन आपण काढलं तर आपण लिहू शकतो R इज इक्वल टू रो इंटू L डिवायडेड बाय A. याच्यातला हा रो जो आहे त्याला प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण म्हणतो, त्यालाच काय म्हटलं जातं, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑफ द वायर. ही वायर ज्या मटेरियलची बनल्या त्या मटेरियलचा स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे तो रो ने डिनोट केला जातो. आता बघा, इथं तारेची लेंथ A पासून D पर्यंतची जर आपण घेतली तर हेच इक्वेशन आपल्याला ह्या AD एवढी लेंथ असणाऱ्या तारेच्या रेजिस्टन्स साठी लिहिता येईल. म्हणजे ह्याच्यासाठी मी काय लिहिणार बघा, RAD एवढी लेंथ असणाऱ्या तारेचा रेजिस्टन्स इज इक्वल टू, आता रो हा त्याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स असेल तर रो आहे तसा राहील, त्याची लेंथ किती आहे बघा त्या ठिकाणी, इट इज इक्वल टू LX, बरोबर, डिवायडेड बाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण डिनोट केला A न, तर आपल्याला RAD इज इक्वल टू रो इंटू LX अपॉन A लिहिता येईल. अँड DB ही लेंथ असणाऱ्या तारेचा रेजिस्टन्स आपल्याला लिहायचा असेल तर RDB इज इक्वल टू लिहिता येईल रो इंटू त्या तारेची लेंथ किती आहे, LR डिवायडेड बाय हे कॅपिटल A आहे तसं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. ओके, आता ह्या ज्या किमती आपण काढल्या RAD आणि RDB च्या, या किमती आपण वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल बघा, x डिवायडेड बाय r इज इक्वल टू RAD ची किंमत आपल्याकडे लिहिता आहे, इट इज रो इंटू LX डिवायडेड बाय A, बरोबर. याला भागिले होणार आहे, डिवायडेड बाय काय होणार, RDB ची ही किंमत आहे आपल्याकडे रो इंटू LR डिवायडेड बाय A. म्हणजेच हे काय होईल, x डिवायडेड बाय r इज इक्वल टू रो इंटू LX डिवायडेड बाय A
हे भागिले आहे, वरती घेतला आपण तर A डिवायडेड बाय रो इंटू LR होईल. हे रो ला रो कॅन्सल होईल, A ला A कॅन्सल होईल आणि x अपॉन R इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला मिळेल LX डिवायडेड बाय LR. आपल्याला x काढायचा आहे अननोन रेजिस्टन्स आणि त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो बघा मग x इज इक्वल टू हे R इकडे भागिले तिकडे घेतलं आपण तर आपल्याला लिहिता येईल R इंटू LX divided by LR, and this is the expression for the unknown resistance. We can calculate the value of unknown resistance using meter bridge. मीटर ब्रिजचा यूज करून आपल्याला अननोन रेजिस्टन्सची किंमत या फॉर्म्युलानुसार काय करता येते, काढता येते. ओके, आर ची किंमत आपण रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स किती काढतोय त्याच्यावर आपल्याला कळू शकते. LX आणि LR आपण मोजू शकतो आणि त्याच्यावरून ह्या किमती आपल्याला मिळू शकतात आणि त्या सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला लेफ्ट गॅप मध्ये आपण हा जो अननोन रेजिस्टन्स ठेवलाय त्याची किंमत किती आहे ती काय होऊ शकते, मिळू शकते. ओके, दिस इज ऑल अबाउट द मीटर ब्रिज. आता याच्यामध्ये काही एरर्स येतात ह्या एक्सपेरिमेंट मध्ये, तर त्या एरर्स कशामुळे कोणकोणत्या येऊ शकतात बघा. त्याच्यातली पहिली जी एरर आहे, काय एरर असू शकते, द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. ही जी वायर आहे ना, ह्या वायरची विड्थ जाडी सर्व ठिकाणी सारखी नसेल तर वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा येऊ शकतो. आणि जर ही वायर युनिफॉर्म नसेल तर तुम्ही काढलेल्या किमतीमध्ये एक्सच्या किमतीमध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. थोडीशी एरर जी आहे ती काय होऊ शकते, येऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं रिझन, दुसरी एरर येण्याचं दुसरं कारण काय, द एंड्स ऑफ द वायर आर सोल्डर्ड टू द मेटॅलिक स्ट्रिप्स where contact resistance is developed which is not taken into account. आता या ठिकाणी जर ही तार तुम्ही बघितली तर इथं मेटॅलिक स्ट्रिपला ही सोल्डर केलेली असते, या ठिकाणी सोल्डरिंग केलेलं असतं, या ठिकाणी सोल्डरिंग केलेलं असतं आणि ज्या ठिकाणी आपण सोल्डरिंग करतो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स क्रिएट होण्याची शक्यता असते आणि हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जो आहे तो आपण हे कॅल्क्युलेशन करत असताना विचारात घेत नाहीये आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय येऊ शकते, एरर येऊ शकते. ओके, हे दुसरं रिझन. त्याच्यानंतर थर्ड, द मेजरमेंट ऑफ LX अँड LR मे नॉट बी ॲक्युरेट. आता आपण जर पाहिलं तर ह्या मेटल स्ट्रिपच्या खाली ही तारेची लेंथ थोडीशी जाते, त्याच्यामुळे LX आणि LR च्या किमती ज्या आहेत त्या ॲक्युरेट मोजल्या जर नाही गेल्या तर या X च्या किमतीमध्ये काय होऊ शकते, एरर येऊ शकते. ओके, आता या एरर्स ज्या येत आहेत त्या मिनिमाइज कशा केल्या जातात, तर पहिलं फर्स्ट हाऊ टू मिनिमाइज द एरर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, द व्हॅल्यू ऑफ R इज सो ऍडजस्टेड दॅट द नल पॉइंट इज ऑब्टेन्ड टू मिडल 1/3 ऑफ द वायर. आता ह्या रेजिस्टन्स बॉक्स मधल्या रेजिस्टन्सची किंमत अशी सिलेक्ट करायची की जेणेकरून जो नल पॉइंट मिळतोय हा D जो आपल्याला तो या वायरच्या 1/3 मिडल पार्ट मध्ये आपल्याला काय झाला पाहिजे, मिळाला पाहिजे. 1/3 ऑफ द मिडल पार्ट ऑफ द वायर म्हणजे ही 100 सेंटीमीटरची वायर आहे, म्हणजे तुमचा जो हा नल पॉइंट आहे तो सर्वसाधारणपणे 34 सेंटीमीटर ते 66 सेंटीमीटर यांच्यामध्ये मिळाला पाहिजे नल पॉइंट. अशा पद्धतीने आपण रेजिस्टन्स काय करायचा या ठिकाणचा सिलेक्ट करायचा की जेणेकरून LX आणि LR च्या किमतीमधली पर्सेंटेज एरर जी असते ती काय होते, कमी होते. आणि दुसरी आणखी एक गोष्ट होते, LX च्या किमतीमध्ये जेवढी एरर आहे तेवढीच LR च्या किमतीमध्ये राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला X ची जी किंमत आहे ती मोर ॲक्युरेट काय होऊ शकते, मिळू शकते. पहिलं. त्याच्यानंतर सेकंड, द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन्स ऑफ X अँड R. आता काय करू शकता आणखी तुम्ही, तर लेफ्ट गॅप मधला X काढायचा, राईट गॅप मध्ये टाकायचा, राईट गॅप मधला R काढायचा आणि लेफ्ट गॅप मध्ये टाकायचा आणि यांच्या पोझिशन्स ज्या आहेत त्या इंटरचेंज जर आपण केल्या आणि मग ऍव्हरेज किंमत जर आपण घेतली तर त्याच्यापासून मिळणारी जी X ची किंमत आहे ती मोर ॲक्युरेट असते. एरर जी आहे ती काय झालेली आपल्याला पाहायला मिळते, मिनिमाइज झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर थर्ड, द जॉकी शुड बी टॅप्ड ऑन द वायर अँड नॉट स्लाइडेड. आता हा जो जॉकी आहे ना तो ह्या वायर वरती काय करायचा आहे, टॅप करायचा आहे, स्लाइड करत न्यायचा नाही. स्लाइड करत नेलं तर काय होऊ शकते, त्याच्यामध्ये एरर जास्त येऊ शकते. त्याच्यामुळं जॉकी जो आहे तो त्या ठिकाणी काय करायचा, टॅप करायचा की जेणेकरून त्याच्यामधली एरर जी आहे ती आपल्याला काय करता येते, मिनिमाइज करता येते. या तीन पद्धतीनं आपण X ची जी मेजरमेंट आपण करतोय त्याच्यामधली एरर जी आहे आपल्याला ती काय करता येते, मिनिमाइज करता येते. आता याचे ऍप्लिकेशन्स कोणकोणते आहेत,
तर पहिला ऍप्लिकेशन आहे द विस्टोन्स ब्रिज इज युज्ड फॉर मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसाइजली. म्हणजे अतिशय कमी व्हॅल्यू असणारे जे रेजिस्टन्स आहेत त्यांच्या किमती करेक्टली मोजण्यासाठी आपल्याला या विस्टोन्स ब्रिजचा काय होऊ शकतो, यूज होऊ शकतो. पहिलं ऍप्लिकेशन याचं. दुसरं, वी कॅन ऑल्सो मेजर द क्वांटिटीज सच ॲज गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स हे आपल्याला काय करता येतो, याच्या सहाय्यानं मोजता येतो. त्याचबरोबर कॅपॅसिटन्स मोजायचा असेल तर तोही आपल्याला याच्या सहाय्याने मीटर ब्रिजच्या सहाय्याने मोजता येतो. त्याच्यानंतर ना इंडक्टन्स मोजायचा असेल तर तोही मोजता येतो. इम्पिडन्स मोजायचा असेल आपल्याला तर तोही आपल्याला काय करता येतो, मेजर करता येतो. म्हणजे ह्याचा आणखी यूज काय आहे तर गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी किंवा इम्पिडन्स मोजण्यासाठी किंवा इंडक्टन्स मोजण्यासाठी किंवा कॅपॅसिटन्स मोजण्यासाठी सुद्धा आपण मीटर ब्रिजचा काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द मीटर ब्रिज. याचं हे एक्सप्रेशन. ओके, त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये एरर्स कोणकोणत्या येतात, त्या एरर्स मिनिमाइज कशा केल्या जातात आणि मीटर ब्रिजची ऍप्लिकेशन्स कोणकोणते आहेत ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ओके.